भस्म करुणी लंकेशी सीता शुद्धीशी स्वतःच्या शेपटाला लावलेली आहेस आणि राजा रावणाच्या दाड्या मिशा सगळ्याच जाळून टाकल्या. अशी महान खाती केलेली आहे तो बर का. असे हनुमानजीचं वर्णन जगाचा मालक करू लागला. सगळेच वानर नळ नीळ जांबवंत अंग सुग्रीव सुद्धा म्हणू लागले अरे काय हनुमंताचा कौतुक करू लागले. बोला बाबा. एकल्या एक रात्री सेतू बंधन संपविले. नाही ते काम केलेले आहेत. एकला जाऊन आणले दगड आणि पाषाण आणि समुद्रात शिशू बंधन शितू असे महान काम केलेले आहे. एकला गेला आणि पर्वत बाली घेऊन आलेला आहे आणि समुद्रामध्ये आम्हाला सगळं सैन्य जाण्यासाठी शितू बांधलेला आहे. बरं हनुमानजी असं मोठं काम केलेलं आहे. अति संकट ही रिगमा करून खादे वाहून लक्ष्मण वीर इंद्रजित दारुण द्वाय कल्याणे मारविला. संकटात माझा लक्ष्मण पडला होता बरं का आणि त्या लक्ष्मणाला मूर्छा आली. त्या लक्ष्मणाला खांद्यावर घेतलो. इथं हाय फोटो वाटतंय बरं का. लक्ष्मणाला माझ्या खांद्यावर घेतला आणि त्या इंद्रजिताचा पगडा बंद केलेला आहे. इंद्रजिताला तो शिक्षा दिलेली आहे बाबा. असं महान काम केलेलं आहे. प्रभू रामचंद्र बोलले बाबा मनी न धरवती धरता तिथी कर्मे केली हनुमंता भक्तोत्तमा कपिनाथा श्रीराम सुखार्था बंधू उठवी. हनुमंता अरे मी किती जरी बोललो तरी त्या ठिकाणी तुझ्या कामाचा उपकार आमच्या न फिरणार नाही बाबा. असं महान या ठिकाणी काम केलेलं आहे. बरं आता कशाला उशीर लावायचा आहे असा प्रभू हनुमानजीला बोलले. बोला. शीघ्र जाऊन आपला उदया येतो वेगी दिवशी औषध आणून बंधू लक्ष्मण वाचवी. करुण्या उठाल दिवे औषधे आणून बंधू लक्ष्मणा उठव बाबा. जय श्रीराम भू असा आवाज कर आणि उठान करून आणि माझ्या लक्ष्मणाला उठव. बरं प्रभू रामचंद्र बोलले बाबा. पूर्वी विरे त्यालागे सांगितले होते त्याची दावणे तृणाद्रित्य दिव्या औषधीचे आणावे. जाऊन बघितलंय दुर्नागिरी दिव्य नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर महान औषधे आहेत बरं का हनुमंता. अरे लवकर जा बाबा रे लवकर जा. माझा भाऊ आणि रक्ताच्या थरवळेत आहे बरं हनुमानजी. प्रभू रामचंद्र बोलत होते सज्जनावो पण डोळ्यावाट भावासाठी अश्रू येऊ लागल्या. टाप टाप रडू लागले. नाळ नीळ जांबवंत सगळे तोंडाकडे बघू लागले. काय म्हणले. त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्या औषधे त्वर त्वरी एक त्यांच्या नामाची कुसरी सविस्तरी सांगेला. दक्षिण दिशे शिखरे शिखरे भारी भारी ऐक त्या नावाचं कोणचे कोणचे दिव्य औषध आहेत कोणचे कोणचे आहेत त्या औषधाचे नाव. हनुमानजी अरे झोपला तर नाहीत ना बाबा. अरे मी बोलतो ना माझा प्रभू. हनुमानजी बोललेले आहेत. काय म्हणले. शैल्य विशल्य होती पूर्ण विशल्य करणी साभिधान अतियुक्तीने आपण वेगे शोधून आणावी. सगळ्या औषधी चम 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 करतात. कशा आज पौर्णिमा आहे चंद्र आहे आणि त्या चंद्राच्या भोवताली चांदण्या कशा सुविवंत दिसतात का नाही तशा त्या दिव्या औषध पर्वतावर चम 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 आहे. पण शोधून आणावे हनुमंता हीच माझी तुला विनंती आहे. बोला. स्वय घाय जाती बुजो नक्षत्र कानपती आपण अंगी राहो न शक्य वल स्वर्ण जाणती
भयाना भयाच्या माझ्या बाणं लागलेले आहे, जखम झालेली आहे ना, त्या जखमावर औषध जर पिळलं ते पहिल्यासारखं जशाला तसं होत आहे. आणि असे दिव्य औषध आहेत मला हनुमंता. अरे जाणं बाबा, कशाला कटाळा करू लागला बोला. पाण्याची तळ सुकुमार खुपून शकती चंद्रकर हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिची सुकुमार. पान हिरवी सुकुमार आहे, रक्त सारखे आणि आहेत बर का. असं त्या पर्वताच्या दिव्य औषधीचं वर्णन स्वतःच्या मुखानं प्रभू हनुमानजीला सांगू लागला बोला. वाचवा वया लक्ष्मण करावे सवे गगम मनोनी धरिले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे. धरिले म्हणून या दोन्ही चरण. बघा, भावासाठी प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाचा प्राण वाचविण्यासाठी हनुमानजीचे पाय धरले. हनुमंता एक करून या उड्डाण. हनुमंता लवकर जा रे बाबा, माझ्या भावासाठी माझा प्राण चाललेला आहे बोला. तू आमोचा जीवदाता तो चुकविली भव व्याथा बहु बोलले न घडे सर्वता सद्गुरु तत्वता तू आम्हा. तूच आमचा जीवदाता आहे, तूच आमचा सद्गुरू आहे आणि तूच आमची बंधू आणि चुलता तूच आहेस ना. अरे तुझ्याशिवाय आम्हाला कोण रे संकटात, आता कोण सोडणार हनुमानजी. ए बाबा, प्रभू रामचंद्र हनुमानजीला येऊ लागले बोला पुढं. तुझे चुकलो भव ब्रह्मा तुझे आम्हा श्रामी प्रेमा प्रिय व्हावया वंद रामा प्लवंगमा उठवेगी. तुझे नियमा बहुबंधन. अरे आम्ही या ठिकाणी बंधनात सापडलेलो आहे, आमच्यावर महान संकट कोसळलेलं आहे बरं का. पण तुझ्या योगानं संकट नाहीच होणार आहे ना. म्हणून या ठिकाणी बाबांनो सगळ्यालाच देव कोणत्या टायमाला काय देईन सांगता येत नाही बरं का. म्हणून कुणी कुणाला सुद्धा नावं ठेवू नका. कुणी म्हणलं हे फलाला बेकार आहे तर आपण 3 पट नालायक असतो. ते बोट म्हणते बाबा एक बोट त्यांचं, पण तू 3 पट नालायक आहे ही ओवी सांगतीये. म्हणून वेगानं उड्डाण कर बाबा बोला. चित्ती धरोनी रघुनंदन करावे सवेग प्रयाण येणे सकळार्थ संपादून विजयी होऊन यशिल. अरे चित्ती समरोनी रघुनंदन. अरे जय श्रीराम 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 असं आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये अशा नाव घ्यायचं बरं का. आणि वेगानं उड्डाण करून दिव्य औषधी वेगानं घेऊन बरं का हनुमंता. म्हणून या ठिकाणी माऊलीची ओवी आहे. प्रभो तुम्ही महिषाची अमृती मी दुलारची तसे भक्ती म्हणून बोल गंगावती श्रीका. इथे ओवी बसती या काय म्हणले राम. अरे जायचंय खरं, पण प्रभू रामचंद्राचं रघुनाथाचा नमस्कार घे तेव्हा तुला विजय आहे बोला बाबा. माझ्याने स्वामी श्रीरामयाशी माझेने भक्ती सुखवान राशी हे माझा सांगसी स्मरणाची आयशा मानसी न मानावे. तुला इशारा आहे. माणसं म्हणते नाही बरं का, आता लय सांगून थकलो लोक बरं का, पण जाता जाता मी तुला सांगून जे हरी घालतो आपलं जेव संसारातलं बरं का. म्हणून या ठिकाणी तू चाललास खरं, पण तू मनामध्ये आणते माझ्यामुळं या ठिकाणी सगळे वानर वाचविले, माझ्यामुळं लक्ष्मण आहे, माझ्यामुळं प्रभू रामचंद्राची कीर्ती आहे. आणि असं जर तो मनात जर आणलंस तर सगळं वाया, सगळं वाया बरं का. असं म्या केलं मी म्हणून बरं का. ती गवळण म्हणतीये मी तू पण गेले दुरी एकची घोंगडू पांघरू हरी. तसं मी तू पण जाऊ दे बाजूला आणि तरच तुझा बेस आहे. हनुमानजी काय म्हणले. प्रेमाची जाती ऐशीच आहे बोलता मागे पुढे न पाहे ऐशी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एका. प्रेमाची जाती, प्रेमाची जाती बरं का. माणसाला प्रेम या जुटलं ना तर मागं पुढं समजा बोलायला
वेळा भेटत माणूस सरळ म्हणून प्रेम आहे ना. आणि प्रेम कसं असतं सज्जना बरं का, पाण्यामध्ये काठी जोरात मारायची, ती काठी बाजूला होईपर्यंत ते पाणी जरा बाजूला होतं, पुन्हा चिटकून जातं. तसं प्रेम या ठिकाणी आहे, म्हणून मी प्रेमानं तुला बोललेलो आहे. पण माझं काम कर. बोला दादा. स्मरणी नाही द्वंद्व बाधा, स्मरणे नाचे सकळ पदा, छे दोन्ही द्वंद्वाची कंदा, परमानंदा पाविजे. नाही बाधा म्हणून या माझं नाव घेदा. प्रभू रामचंद्राचं जर समजा शब्द त्याच्या मुखात आहे, अरे उठता बसता देवाचं नाव जर घेतलं, आपल्या मरणाला बांधा नाही. मरण म्हणजे काय बरं का, अरे मरण तर मरतच नाही, फक्त शरीर जातं, शरीर म्हातारं होतं, पण मरण हे संपल्यानंतर दुसऱ्याच कुडीत जावं लागतं. मग कशाच्या जायचंय हे कोण ठरवितंय? आपलं वागणं ठरवितंय. आपलं काय काय केलं, कुठं कुठं गेलं, जाऊ द्या बाबा चला. ते करोनी नाम स्मरण वेगी करावे उड्डाण, मार्गी जावे सावधान, मार्ग चिन्ह करुनिया उठान, मार्गी जावा समाधान. उठान कर, पण तुझ्या जीवाला सुद्धा जबर का, तुला सुद्धा धक्का लागणार नाही बरं का. वेगानं उठान कर हनुमंता. प्रभू रामचंद्र हनुमंताला बोललेले आहेत. बोला. लवनादी सकळ समुद्र सांडून कुशदीप सुंदर, ओलांडून क्षीरसागर पर्वतेंद्र नावा, चंद्रा वलोंगनिया सागर पर्वत पर्यंत उठान करावा हनुमंता. म्हणजे असं या ठिकाणी जाता जाता तुला 3 कामं करावं लागतील बरं का. असं उठान करून पुढे जाऊन आणि त्या पर्वतावर जाऊन ते वली आणावं लागते, तरच माझ्या भावा उठणार नाही तर उठणार नाही. हनुमानजी काय म्हणले? पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी आणगी, सर्वज्ञान लक्षिती जगी, त्याही वेगी परिक्षेपा. पर्वताच्या भागी दिवे औषधी आहेत भरपूर, पण लक्ष पाहिजे. कळलं ना तुम्हाला? लक्ष पाहिजे. कशावर? परमार्थावर लक्ष पाहिजे, संसारावर लक्ष पाहिजे. मी सदा सांगतो असं सज्जनावर बरं का, पर्वत आहे खरा, पण माणसाला संसार बी चांगलाच पाहिजे, परमार्थ सुद्धा चांगला पाहिजे सध्याच्या काळात बरं का. तर ते परमार्थ आहे. म्हणून या ठिकाणी तुझ्या जीवाला जप आणि या ठिकाणी तू काय उड्डाण कर. अमलान पुष्पे ते दीप्यमान प्रभा सूर्य तेजा समान, परणे सदा नित्य नूतने, समूळ झाला सुस्वादा. सुसोदा. आम्हाला असे कितीतरी विघ्न आले तरी समोर या ठिकाणी आपलं जे काम आहे ते शोधून आणि त्या पर्वतावर जाऊन वल्ली आणायची आहे, तरच आमचं या ठिकाणी आले राम राज्य आम्हा काय, तरच आमचा फायदा आहे. हनुमानजी ऐकून घेऊ लागले. बोला बाबा. समुद्र मंथनी अमृत निघता दैत्य भांडत, पर्वती सांडले त्वरिते, औषधे तेट झालिया. समुद्रामध्ये या ठिकाणी मंथन करताना दैत्याचं आणि देवाचं दोघांचं भांडण झालेलं आहे. समुद्रात एक खंडा निघालेला आहे बरं का, आणि त्या ठिकाणी त्या अमृतासाठी देवाचं दैत्याचं भांडण, आणि त्याच पर्वतावर अमृत सांडलेलं आहे आणि तिथली वली आणायची. बोला दादा. येत्या गंधर्व राज्य करीती दुर्धर तयाची स्थिती, औषधे अथे यज्ञ राखिती, अहोरात्री सावधा. राज्य करीती करीती. अरे तिथं पर्वतावर गंधर्व राज्य करते, दिव्य औषधी आहेत तिथं, आणि ते गंधर्व जर तुला आडवे आले, जर तुला त्रास करायचं लागले तर तुला सांगायची गरज नाही. बाळपणी गेला अंजनीच्या सुथा. अरे महान शक्ती तुझ्या त्या. बोला. तू जाणत औषधीचे गंधर्व मिसळते योधासी, चुकवणी आपयासी, दिव्य औषधीचे आणावे. औषधी घ्यायला जर गेलास आणि घेता घेता गंधर्व जर तुला आडवे आले, चोखवणिया गंधर्वा
तळाशी त्यांना चुकवायचं आणि औषधी घेऊन आपल्याला काम तर करायचंय. अरे आंबा तर खायचा पण देठाला धक्का लागला नाही पाहिजे. वस्तू तर घ्यायची आहे पण मन दुखवलं नाही पाहिजे. असा कोण बोलतोय? प्रभू रामचंद्र. राक्षस नष्ट मायावी कपटे चळती महालाघवी मार्गी घालती महागोवी चुकवावी अतियज्ञ महावय महाबळी राक्षीच मायावे आणि कपटीत बर का. आणि म्हणून या ठिकाणी जर तुला आडो येऊ लागले धावाधावई करू लागले पण त्यांना सुद्धा तू काय करायचं मुक्तीला पाठवायचं असं तुझं वर्णन करू लागलो ना. अरे कवर या ठिकाणी बोलावा तुला. बोला बाबा. नाना परिच्या चळणोक्ती राक्षस चळत्या तरक्या युक्ती ते सांडोनी मारती शीघ्र गती परतावे परी राक्षस छळी ती नाना पर्यंत ते राक्ष तुला छळते पण त्याला त्यांची माया आहे ना चुकवायची आणि आपलं काम साधून आणि औषध आणून लक्ष्मणाला उठवायचं. कवा उठवायचं? अरे दिवस निघायच्या आत उठवायचं वागानं. असं या ठिकाणी चिंतन चाललं. चला दूर पंथा ते अधवान निमिषार्धे शिक्रमू मनोवेग तुझ्या गमले आम्ही संपूर्ण जाणतो. अरे बाबा तू या ठिकाणी मनोवेग हे कळालं का? आता आमचं मन तर आमच्या घरी येऊन जाऊन परत आलं. आलं ना. बरं मन कुणाचं? तुम्ही जिथं गेला आता अयोध्येला गेला तर परत आलेलं आहे. आळंदीच्या सोहळ्यात गेला तर परत आलं मन. मनापेक्षा तू भारी आहे. प्रभू रामचंद्राचं वर्णन आहे स्वतःच्या मुखानं माझ्या हनुमानजीचं वर्णन करू लागले. मनाच्या वेगानं तुझं गमन आहे आणि सरळ जायचं आणि दिव्य औषधी घेऊन न रातू रात यायचं. बोला. तथापि मार्गाची गणित तुझं सांगेन कपिनाथा गमन कराया संख्या तत्वता अवधारी कपिनाथा संख्या. आता संख्या किती लांब किती कोस किती रुंद आहे ही संख्या मी तुला सांगतो कपिनाथा. कपिनाथा कुणासाठी म्हणतोय? भावासाठी म्हणतोय ना. अरे आपला इथे भाऊ काय सांगायचे जाऊ द्या तिकडे बाबा ओळखून घ्यायचं असते. काय असतं दूध का पाणी पाणी का दूध होतच आहे. मुंगी का पौमे घुंगरू बघा वो भी अल्लाह सुनता है ना. तुम्ही पोत्या सांगतात का काय त्याला सगळं कळते बाबा नो. म्हणून मनानं गमन करून पुढे काय करायचं? 3 लक्ष 10 शत्य 10 योजने अधिक तेत्ये येता जाता द्विगुणित्य पंत निश्चित क्रमावा. 10 अशा या ठिकाणी म्हणले जाणं आणि येणं कितीतरी लांब आहे. सरळ भाषांमध्ये आपण काय अभ्यास केला नाही. आपण काय शाळा शिकलेली नाही बरं का. असा इतका रुंद 3 लक्ष कितीतरी अब्जे इतकं रुंद आहे आणि ते मार्ग तुला जायचंय आणि पुन्हा परत यायचंय आणि पुन्हा परत जाऊन ठेवायचंय. ह्याचा अभ्यास पाहिजे बरं का. इतकं तुला काम करावं लागल आणि मग काय कर पुढे. जवरात आहे मध्यान सूर्योदय होता झाला औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन करावे. जवळी पाव्हा आगमन औषधी लवकर घेऊन यायचा. कवर जवळ सुर्वे उगवत नाही तवर तरच फायदा आहे. उगत या ठिकाणी इतक्या लांबून यायचं आणि सांगायचं गरजून पालती घागर काय ना तुम्हाला 5ची मोटर सोडा थेंबत जात नाही. कसा पालती ती असं आपण जर मनन चिंतन केलं तरच फायदा आहे. उपेग काय त्याचा? लवकर जा बाबा चला. रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य उदय त्यानं पावता औषधी येते हाता कपिनाथा वधारी. आई बाबा हनुमंता तुला दुसरी एक गोष्ट सांगतो. ताबडतोब जायचं आहे. रात्र आहे तवरच औषधी हाताला येत्यात नाही तर औषधी मिळत नाहीत. हे ऐक कपिनाथा. म्हणून मी तुला आतापर्यंत येऊ लागलेलो हनुमंता. हनुमानजीचं आणि माझ्या प्रभू रामचंद्राचं बोलणं आहे. सगळे स्वर्गातले देवदानव काय म्हणले? उदया येता दिवाकर
तर त्या औषधी आपल्या कामाच्या नाही. काय उपयोग आहे बरं का? इतकं करायचं कबाड कष्ट सगळं करायचं आणि डोळ्या देखत जातं का नाही. पहा त्या रावणा संपत्ती केवडी संग कवडी गेली नाही ना, गेली का? मग तुमचं आमचं काय? 2 मिनिटात उचला, लय लांबून आले, चला बाबा. आणि कपिजय का कपिनाथा तुझा मी सांगेन तत्वता. दिवाकर उदया येता कार्य सर्वता नाशला. ऐक कपिनाथा, तुला मी सांगेन माझी कथा. दिव्य औषधे आणायचे, पण दिवस नित्या रात जाऊन हे आपल्याला काम करावं लागल. आणि जर हे काम नाही झालं तर मग काय झालं? चंद्र सूर्य आईपर्यंत कीर्ती राहणार नाही ना. एवढं करायचंय बोला. ब्रह्मशक्तीची वरद पूर्ण उदया येता सहस्र किरण ज्यावरी घाली जे आपण त्याचा प्राण वाचना. शक्ती लागलेली ब्रह्मदेवाचं वरदान आहे बाबांनो. ब्रह्मदेवाच्या वचनाला, साधू संतांच्या वचनाला कधीच कलंक लागायचा नाही आणि लागतच नाही. आता मागा सांगितलं वामन भाऊ, भगवान बाबा, हे नारायण महाराज सगळे खरेत ना, संत आहेत म्हणून आपल्या बीड जिल्ह्याचं नाक आहे बाबांनो. हे मान्यच करावं कुठं होईल. बीड जिल्ह्यासारखे संत कुठंच नाहीत, असं या आपल्या बीड जिल्ह्याचं नाव आहे. म्हणून या ठिकाणी हनुमंता मी तुला विनंती करतो, या लागी कपिनाथा सवेग गमन करियाता स्वमित्रा वाचवोन सर्वता श्री रघुनाथा सुख देई. व्या लागी कपिनाथा तुला विनवितो बाबांनो. म्हणून आता स्मरण कर बर का. असं हनुमानजी पुन्हा मी तुझे पाय धरतो. हनुमानजी जय श्रीराम बोला. राजा सुग्रीवा पले प्रार्थिता झाला वायू नंदना. शीघ्र करोनी प्रयन बंधू लक्ष्मण उठवावा. राजा सुग्रीव सगळा वानराचा राजा होता. सुग्रीवाला सांगितलं हनुमंता, हे हनुमानजी अरे जरा समोर आहे बाबा, समोर आहे रे. जगाचा मालक आहे तो काय म्हणतोय. आणि सुग्रीवाचं वचन ऐकल्यानं हनुमानजी हात जोडून समोर आले. काय म्हणले? बिभीषण लागे पायाचे सत्वर करावे गमनाची. वेगे आणोनी औषधेचे स्वमित्राचे उठवावे. सैनानं हनुमंताचे पाय धरले. बिभीषण कोण होता? तुम्ही तर कथा ऐकलीच आहे. राजा रावणाचाच भाऊ होता. पण त्याचा व्यवहार पटला नाही, त्याचं वागणं पटलं नाही, त्याचं बोलणं पटलं नाही. कुणाला? बिभीषणाला. चलो. आणि तो बिभीषणानं हनुमानजीचे पाय धरले आणि लवकर जाऊन आपल्या भयाला उठवायचे. हनुमानजी काय? वडील सकल वानराचा तो जांबवंत बोले सुरसा. आणोनिया द्रोणाद्रेचा स्वबंधू वाचवे. सगळ्यात जाणकर, सगळ्यात म्हातारा कोण? जांबुवंत. सगळ्यात म्हातारा जांबुवंत. अरे त्यानं सुद्धा माझ्या हनुमंतीचे पाय धरले ना. हे हनुमानजी नाही, हे बी ह्यांचं बी नाव हनुमंत आणि ह्यांचं बी नाव हनुमंत आहे. नाव चांगले, नावाला चांगले हेच नाव देवाचे ठेवावत. म्हणून या ठिकाणी पाय धरलेले आहेत. पाय धरून उड्डाण केलं कवा. अंगादयो राजा का बोलोनी आती नेटका. ओही विनिमित से देखा कपिनायका दर. अंगद उठ. अंगद कोण होता? वालीचा मुलगा. तो युवराज होता. अरे ते सुद्धा समोर आला आणि हनुमंताचे पाय धरले. हनुमानजी अरे सगळेच माणसं तुला सांगू लागलेत ना बाबा. अरे कवर या ठिकाणी लावाय, कर बरं उठान लवकर. अंगद सुद्धा हनुमानजीला बोला. तुझे सकाळ दुस्तार तरलो मी वांडर. हो तुझा उपकार केवे सांगू समग्र हनुमंता. अरे बाबा या ठिकाणी आम्ही बुहिरेत सापडलो होतो आणि त्या ठिकाणी तुझ्यामुळं आम्ही इथं आतापर्यंत तरलो नाही तर महागच. जय श्रीराम. जय श्रीराम. मी मागा सांगितलं, जांबुवंताच सांगितलं. म्हातारा माणूस होता म्हणून सज्जना हो, पोत्या लावा, पोत्या ऐका, धर्माचं रक्षण करा. एकावर अन्याय व्हायला तर पुढे जा. पण जेनं आपलं लहानाला मोठं केलं नाही, लहानाचं मोठं केलं ना जेनं. अरे आपण जर लहानपणी शी जर केली आणि आई आपली जेवायला बसली तर आईनं आपला ते हात ताट बाजूला सारावा आणि आपल्या मुलाला स्वच्छ करावा आणि हात धुवून जेवायला बसावा. आणि त्या आईला जर तुम्ही आपरटपर बोलत असलात, कशी लक्ष्मी थांबन घरात?
कशी थांबन रे बाबा. म्हणून बाबांनो, आई वडिलाची सेवा करा, गाई बामणाचं दर्शन घ्या, काहीच कमी पडत नाही. देवदेव म्हणजे कोणचा? हे देवदेव आहे ना. चला बाबा. अति संकटी दुर्गमी वाचविलो आम्ही. बोला बोला. आम्हा सकाळा तूच स्वामी बहुवाचारी किती बोलो. वाचले. आम्ही अति संकटात या ठिकाणी पडलो होतो, पण या ठिकाणी तुम्ही आमच्यावर दया केली बरं का. म्हणून आम्ही संकटाच्या बाजूला तो काढलेला आहे बरं का. म्हणजे उठ लवकर, प्रभू रामचंद्र बोललेला आहे तो. आता सकाळचा ते सारा एक कपिलरासाचार प्राण त्यागिता समित्र सर्व संहार होय. हनुमंता आम्हा सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नाम है. आम्हाला या ठिकाणी बाबांनो काय बर का, जीवदाता म्हणजे तूच आहेस. आणि जर माझा लक्ष्मण जर नाही उठला, आणि लक्ष्मणाला जर शक्ती लागली, जर नाही उठल्यानंतर आम्हाला सगळ्यालाच प्राणत्याग करावं लागेल ना. प्रभू रामचंद्र हनुमानजीला म्हणले, बोला ना देखता लक्ष्मण राम तात्काळ सोडील प्राण. त्या सभेची सुग्रीवा जाणे देईल प्राण तत्वता. सांगू लागलेला आहे, जर तो जाऊन नाही पर्वतांना लक्ष्मणाला जर नाही उठविलं, तर राम प्राण त्याग करीन, लक्ष्मणाचा प्राण जाईन, राजा सुग्रीव प्राण जाईन. अशी होणार पुढची ओवी काय म्हणते. राम सुग्रीव पाटी विभीषण राहे सृष्टी. ये रावणरा काय गोष्टी अरे राम मेला, लक्ष्मण मेला, सुग्रीव मेला, आणि एकल्या पुन्हा पाठीमाग वाढणाराचं चिल्लरचं आमचं काय चालणार आहे. म्हणून हनुमानजी या गेला उड्डाण कर. चला. ऐकताची सीता सुंदर न लागता निमेष मात्र सवेग त्यागी लक्षरी रे अनर्थ थोर होई. सुंदर सीता ऐकता, सीता ऐकता सुंदर त्यागी न प्राण. सीता मालकासाठी, सीता आपला मालक गेला म्हणून ती प्राण त्याग करीत, हे असं आकांत होईल. आणि आकांत जर बंद करायचं असला तर एवढं काम कर रे. उठ लवकर, बोला. भरत शत्रुघ्न ऐकता प्राण सांडतील सर्वता. ऐकताची तिघी माता प्राण तत्वता भरत शत्रुघ्न तिघी माता ऐकता दातीन प्राण. असं जर झालं, भरत मरणार आहे, शत्रुघ्न मरणार आहे, तिघी माता. कोणच्या तिघी माता कळायला ना. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. एखादं म्हणलं असतं, अरे जाऊ द्या तिथं नाव घेऊ नका. आता बाबा म्हणून असं हे लावू नको. बोला. आकांत होईल अयोध्येची, आकांत सकळ लोकांची. आकांत देवदानवाची, सखळ आकांत होईल. आकांत होईल नाही बरं का, अविद्येचा आकांत होईल. देव दानव ऋषी मुनी साधू संत यांना सुद्धा आकांत होणार आहे. आणि आकांत झाल्यानंतर मग काय, कुणाचं राज्य आहे. अरे राक्षसांचं राज्य येणार, आणि तुमचं आमचं नाव बंद होणार. बोला. बांधवडी सोडील कोण, बावधील कोण राव. मारीन रावण साधे पूर्ण एवढे विघ्न माने. सोडीन कोण, रावण मारीन कोण. अरे देवाची 33 कोटी देव आहेत, हे राजा रावणाच्या तावडीत आहे. ह्यांना कोण सोडिणार, राजा रावणाला कोण मारणार, हातामध्ये धनुष्यबाण कोण घेणार आहे. म्हणून तो एवढं काम करायचं रे हनुमंता. राजा सुग्रीव म्हणू लागला, नाड आणि जांबुवंत सगळी वंडर येऊ लागले. बोला. या लागी गा कपी नंदना वीर शूर प्रज्ञा. औषधी लक्ष्मणा जीवदाना होय. नंदना धीर सूर विरा. कपिनंदना, अरे
तू धीर आहे, सूर आहे आणि पुन्हा धाडशी बी आहे. माणसानं संकट किती बी जरी आलं तर धाडस पण कधी सोडायचं नाही बरं का. अरे संकट तर सगळेच येत आले. बरं खरं सांगा, तुमचा आपला संसार आहे, हा काय म्हणतं, जाऊ द्या, हे आलेला जग जातच असतोय, मान्यता आहे ना. मग तसं आपल्या नशिबात कधी कमी येईन पैसा, कधी जास्त येईन, आणि जास्ती आला तर त्याला पचविण्याची सुद्धा ताकद पाहिजे. कोणत्या मार्गाने पैसा लावायचा लक्ष्मी, ही सुद्धा अक्कल पाहिजे, अक्कल. म्हणून उठ बाबा लवकर. इतके बोलत वीर सकळ वानरांचा भार कोणी रामचंद्र काय उत्तर सकळाचा वाढणारचा भार अंगदाना गरजून बोललेला आहे बाबांनो. सगळे वाढणारा अंगदात पशी आलेले आहे. हनुमानजीच्या जवळ आले मुजरात, जय हरी, आपले जय हरी. आता जय हरी आपलंच आहे बरं का, पण जाता जाता ताटा आहे, ताटा कवर राहतो ताटा. जाऊ द्या तिकडे, कशाला जायचंय बाबांनो. म्हणून सगळेच वाढणारा अंगदा आणि हनुमानजीला नेऊ लागले. बोला पुढं. इतके बोलत वीर सकळ वानराचा भार कोणी रामचंद्र काय उत्तर बोलता. अरे इतकं बोलून या. अरे काय उत्तर बोलू लागलेलं आहे. इतके सगळे वाढणारे बोलले आणि उत्तर काय दिलं. कपी कुळ पंचानन एक हनुमंता सर्वज्ञ मात्र भिक्षेची दान या लागी शरण तुझालो. कुळा हनुमंता, कपीच्या कुळात म्हणजे बरं का. अरे तुझं कुळ चांगलं, तुझं वागणं चांगलं. खरं सांगा बरं, कुळामध्ये कसं आहे. हा अरे कुळामध्ये माणसानं कसं राहायला पाहिजे बरं का. म्हणून कपी कुळा हनुमंता. अरे तू कुळामध्ये जन्माला आहे बाबा हनुमंता. अरे तुला मी भाग देतो, मी वचन देतो. कोणचं वचन आहे बोला. लक्ष्मणाचे जीवदान तुझं भिक्षा मागवालो सर्वता परार मुकन होणे बंधू जीवदान मज दे. हनुमंता लक्ष्मणाचा जीवदाता तू आहे. तुला पदर पसरते होतंय आपलं. जाऊ द्या, पदर पसरला, विषय संपला. म्हणून माझ्या लक्ष्मणाला या ठिकाणी जीवदान दे बाबा, आणि माझ्या लक्ष्मणाला उठव. आणि लक्ष्मण उठवल्यानंतर खिळी मिळी आम्ही तुम्ही एकच आहेत. प्रभू रामचंद्र हनुमानजीला बोलले, लक्ष्मणाचे जीवदान तुझ्या भिक्षा मागवालो सर्वता पराड मुकन होणे बंधू जीवदान मज देई. जीवदान देण्यासाठी तुला आलो मी, भीक मागण्यासाठी. हनुमंता माझ्या लक्ष्मणाला उठव रे बाबा, तुला मी भीक मागण्यासाठी आलेलो आहे. इथपर्यंत गोड कथा चाललेली बरं का बाबांनो. हे कथा आपल्याला या ठिकाणी रात्रभर आपण खिळीमिळीत चालायचं आहे, न झोपता न आळस येता, आणि झोपतच नाही अशी रामकथा आहे. बोला. वनी एकला एकानात लक्ष्मणे विन झालो येता आम्हा जीवदाता कपिनाथ त्वासनात करावे. आम्हा वनी आम्हा वनी, आम्हाला आम्ही वनात पडलेलो आहे, आम्ही संकटात आहेत बरं का. म्हणून बाबांनो मी तुला विनंती करतो हनुमंता, अरे आम्हाला या ठिकाणी काय कर. अरे जीवदाता आहेस ना तू बाबा, तू आमचा या ठिकाणी पाठीराखा आहे. आणि तू जर आम्हाला जीवदात नाही दिलं तर आमचं सगळंच वाया गेलं.